नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बीएडला ॲडमिशन मिळवण्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी कशी वापरायची, जेणेकरून आपल्याला ॲडमिशन मिळून जाईल. तर यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर कॉलेज कोणते निवडावे, जेणेकरून आपल्याला सहजपणे ॲडमिशन मिळू शकेल. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा. तरच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना कॉलेज नेमकं कोणतं निवडायचं आहे, तर त्याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या वेबसाईटवर आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे शेड्यूल नवीन आलेलं पाहायला मिळून जाईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, याच वेबसाईटवर खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, कारण आता आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला आपला नंबर सुद्धा लागला पाहिजे, बीएडला ऍडमिशन मिळालं पाहिजे, यासाठी स्ट्रॅटेजी आखायची आहे. यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर न्यू रजिस्ट्रेशन झालेले आहे 51,880. त्यानंतर ऍप्लिकेशन लॉग दाखवत आहे 48,336 आणि ऍप्लिकेशन व्हेरीफाईड 43,928. तर मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत हे टोटली 51,880 मुलं या पूर्ण प्रोसेसमध्ये येऊन जातील. हे स्टेप बाय स्टेप असं सुरू राहणार आहे. त्यामुळे आकडा पकडून चाला की 51,880 विद्यार्थी आहेच या प्रोसेससाठी. त्यानंतर मित्रांनो, सध्या जे कॉलेजेस आहे तर ते आहे 367 आणि मी सांगितलेलं आहे टोटल कॉलेजेस 477 आहे. त्यामुळे बरेच कॉलेजचे काही इश्यूज असल्यामुळे तर त्यांचं ऍडमिशन प्रोसेसमधील नाव अजून अडवलेलं आहे. तर ते पुढच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला ते कॉलेजेस पण यामध्ये ऍड होतील. आणि या ठिकाणी सध्या तरी इनटेक दिसत नाही, परंतु तुम्हाला सांगतो इनटेक असणार आहे 34,800 एवढी इनटेक कॅपॅसिटी असणार आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना नेमकं कॉलेज कसं निवडायचं ते बघूया आपण. तर मित्रांनो, आता ही सगळी पोझिशन बघितल्यानंतर आपल्याला दिसून येईल की 34,800 जागेसाठी 51,880 फॉर्म आलेले आहे असं गृहीत धरून चला. त्यामुळे कॉम्पिटिशन टफ आहे, आपला नंबर लागेल किंवा नाही. तरी पण आपण एक प्लॅनिंग करूया. तर बघा, यासाठी काय करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणे सुरू होईल त्यानंतर अशा प्रकारचं एक सर्च कॉलेज ऑप्शन टायटल बारवर आलेलं असेल आणि याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च कॉलेज बघा या ठिकाणी असं ऑप्शन येऊन जाईल. तर आता याला आपण क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कॉलेज ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, त्यानंतर सिलेक्ट स्टेटस, त्यानंतर सिलेक्ट कोर्स आणि त्यानंतर सिलेक्ट मीडियम, तर असे ऑप्शन आलेले आहे. म्हणजे सिलेक्ट युनिव्हर्सिटी, आपली युनिव्हर्सिटी, आपलं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते कोणत्या युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे आणि त्याच युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला बीएड करायचं असेल तर आपण या ठिकाणी ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. किंवा होऊ शकते बरेच जण बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून करतात. तर यासाठी युनिव्हर्सिटीची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला जी काय आपली युनिव्हर्सिटी असेल किंवा तुम्हाला सोयीची किंवा जवळची वाटणारी युनिव्हर्सिटी आहे तर त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट कॉलेज टाईप कोणता असणार आहे. नेमकं काही महिला कॉलेजेस आहे, काही को एज्युकेशन आहे जिथे मुलं आणि मुली एकत्र शिक्षण घेतात, असे दोन ऑप्शन या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी को एज्युकेशन आणि गर्ल्स एज्युकेशन. तर यापैकी आपल्याला को एज्युकेशन निवडायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही कॉलेज पाहायला मिळेल, कारण गर्ल्स कॉलेज खूप कमी आहे. त्यानंतर इकडे समोर बघा सिलेक्ट स्टेटस, तर याला क्लिक केल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे जे काही सगळे कॉलेजेस आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून आता काय करूया, आपण याला क्लिक करूया आणि हे जे ऑलचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे.
म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे जेवढे काही कॉलेजेस आहेत तर ते आपल्याला त्या कॉलेजेसची लिस्ट पाहायला मिळेल आणि कॉलेजचे कोड सुद्धा पाहायला मिळतील. त्याला सिलेक्ट करूया. त्यानंतर खाली ऑप्शन आहे सिलेक्ट कोर्स. तर कोर्स कोणता सिलेक्ट करायचा आहे? तर या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. एक आहे बी-एड आणि बी-एड स्पेशल एज्युकेशन बघा. तर यापैकी बी-एडचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मीडियम सिलेक्ट करत असताना इथे मराठी मीडियम आहे, इंग्लिश आहे, उर्दू आहे आणि हिंदी. तर तुम्हाला कोणतं मीडियम पाहिजे आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण मराठी मीडियम सिलेक्ट करूया आणि त्यानंतर हे जे सर्चचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत असणारे सगळे बी-एड कॉलेजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मग यामध्ये गव्हर्नमेंट बी-एड कॉलेजेस आहे, त्यानंतर प्रायव्हेट बी-एड कॉलेजेस आहे आणि अनुदानित बी-एड कॉलेजेस आहे. तर बघा या ठिकाणी कॉलेज कोड देण्यात आलेला आहे आणि कॉलेजची जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा जो डोळ्याचा आयकॉन आहे याला क्लिक करा, म्हणजे कॉलेजची पूर्णच इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर कॉलेजचे नेम आणि ॲड्रेस, त्यानंतर युनिव्हर्सिटी, त्यानंतर मीडियम कोणता आहे त्या कॉलेजला, त्यानंतर स्टेटस काय आहे, कॉलेजचा टाईप काय आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचा आहे इनटेक, म्हणजे त्या कॉलेजला किती जागा आहे तर हे पण दिलेलं आहे. आणि त्यानंतर मेथडचं जे ऑप्शन आहे तर या मेथडमध्ये जे काही कॉलेज आपण निवडणार आहे तर त्या कॉलेजला आपल्या मेथड आहे किंवा नाही, आपले सब्जेक्ट आहे किंवा नाही, तर ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये असणाऱ्या मेथड दिलेल्या आहेत. तर मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते म्हणजे कॉलेज कोड. तर या ठिकाणी कॉलेजचं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याचा कोड देण्यात आलेला आहे. तर हा कोड आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे ऑप्शन फॉर्म भरताना, म्हणजे ऑटोमॅटिक त्या कॉलेजचं नाव येणार आहे आणि बाकी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो आता या ठिकाणी कॉलेजेस तर खूप असणार आहे आपल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत. साधारणतः हे गोंडवाना युनिव्हर्सिटीचं आपण बघत आहे तर यामध्ये जवळपास चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामधून 18 कॉलेजेस आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपल्या सिटीतले किंवा आपल्या गावाच्या जवळचे जेवढे काही कॉलेजेस आहे तर प्रिफरन्स देत असताना पहिले गव्हर्नमेंट कॉलेज टाका, त्यानंतर सगळे प्रायव्हेट कॉलेजेस टाका. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त प्रिफरन्स देता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रिफरन्स द्या. म्हणजे काय होईल, होऊ शकते पहिल्या लिस्टमध्ये डायरेक्ट आपला गव्हर्नमेंट कॉलेजला पण नंबर लागू शकतोय आणि तो जर नाही लागला तर ग्रँटेड कॉलेजला लागेल आणि त्याला जर नाही लागला तर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याला लागेल आणि त्याला जरी लागला तरी तिथे सुद्धा स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे आपल्याला तिथे पण सहजपणे ॲडमिशन मिळू शकेल आणि जास्त फी त्यांची पण नसणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रिफरन्स जवळपास सगळेच कॉलेज टाकून द्या. 1 आणि 2 कॉलेजेस टाकू नका. 1 आणि 2 कॉलेज जर तुम्ही टाकलं तर तुमचा नंबर लागू शकणार नाही. कारण विद्यार्थी प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला ही अडचण येऊ शकणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रिफरन्स टाका, तरच कुठे ना कुठे आपला हा नंबर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला नंबर लागल्यानंतर ठरवायचं आहे की आपल्याला कुठे ॲडमिशन करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, रणनीती आपल्याला आखावी लागेल, तरच आपला बी-एड साठी नंबर लागणार आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.